अंतःकरणाचे परिवर्तन आणि अध्यात्माची पहाट फुलवणारे आपल्या हक्काचे यशवंत प्रसाद न्यूज. पुंडलिक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. परमहंस सद्गुरु श्री यशवंत बाबा महाराज की जय. पार्वती पते हर 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 महादेव हर. सज्जन हो, आज 8 डिसेंबर. आजच्या साठी सद्गुरु यशवंत बाबा यांचे सुवचन म्हणजे गुरु साराचेही सार. सृष्टीचे सारे चक्र चालवणारी ती म्हणजे गुरुमाई होय. ठाई ठाई वेदना सहन करीत असते, साऱ्या वेदना आपल्या झोळीत घेत असते. त्या बदल्यात आपल्याला ती सुख देत असते. स्वतः काट्याकुटेत चालेल, भक्तांना राजमार्गात चालवेल. विवेक व ज्ञान देणारी, अंधारात बळ देणारी, भुकेलेला अन्न देणारी, गरजूस पाणी देणारी एकमेव गुरुमाई असते. पुत्रार्थ्याला पुत्र देई, धनार्थ्याला धन देईल, कामार्थ्याला काम पुरविल, मोक्षार्थ्याला गती देईल. एखाद्याने मनामध्ये अर्थ धरावा, त्याला 4 पुरुषार्थ देईल. परमार्थ म्हणजे सतीचे वाण, त्यात उदार होऊन जळावे लागते. तिथे दांभिकपण असेल तर बदनामी होणार, कीर्ती मात्र होणार नाही. असे झाले की ढाल आणि तलवार माझ्या हातात आहे, पण मी आता लढू कसा, असे होते. ज्याची नजर मेलेली आहे त्यालाच रणांगणातील गोष्टी शोभतात. श्री गुरु म्हणजे अथांग सागर, प्रेमाचा आगर. तो कृपावर कृपा करीतच असतो. त्या सागरातून आपण कुवतीनुसार पाणी घेतो आणि भरून पावत असतो. ज्याला अशी शक्ती असेल त्याला तशी प्राप्ती होत असते. ज्याला जसे ज्ञान असेल, व्याप्ती असेल, तशीच त्याला ती प्राप्ती होणार आहे. मात्र श्री गुरु कृपा करून देण्यासाठी सादर असतात, उदार असतात. दानाचे भांडार त्यांच्याकडे असते. देताना थोडेफार म्हणत नाहीत, मोजून कधी देत नाहीत. वर्षाकाळीचा मेघ जसा भरभरून देतो, अगदी तसेच त्यांचे देणे असते. जशी ग्रहण शक्ती असेल तसे तुम्ही नेऊ शकता. तुम्हाला हवे असेल तेवढे तो देतो, असा तो उदार आहे. म्हणून गुरु सहवासासारखी दुसरी मात्राच नाही. म्हणून श्री गुरु जेथे असतात तेथे आपला क्रम आचरित असतात. तेथे सहवासात जाऊन राहावे. शिष्य निवांत होतो, त्याचा राग शांत होतो, आव्हान संताप नष्ट होतो. असे श्री गुरुवर करीत असतात. गुरु साधनेत शांत झाल्यावर क्षणात समाधी लागते. ही त्याची महस्थिती आहे. विनासायास प्राप्त करून देणारी ती माय आहे. पूर्वजन्मीचे सुकृत असेल तर ती गुरुमाय भेटत असते. मोद जिव्हाळा तिचा प्राप्त होतो. त्यांची सक्षम बनवण्याची रीती मात्र अनाकलनीय असते. अंतर्यामातून भक्तवरांना जागृत करण्याचे कार्य श्री गुरूंचे चालू असते. ते उगम स्थितीवर नेतात, शून्याकार करतात. एवढे करून थांबत नाहीत, तर शिष्याला सात्विक आनंद देतात. अप्राप्त्याची प्राप्ती करून देतात. स्वतःच्या स्वरूपाचा मनोलय होतो, हाच लाभ प्राप्त होतो. गुरु कृपेने शिष्य जितेंद्रिय होतो. मग षड्रिपू चोरटी दडून बसतील. अशा आत्मसाक्षात्कारासाठी शिष्याने आटाआटी करावी, आत्मशोध घ्यावा, कष्ट घ्यावेत व सामर्थ्याचा आत्मशोध आणि योग प्रवाहित करणे हे विनासायास लाभत नाही. साधने प्राप्त करून देणाऱ्यालाच गुरु म्हणत असतात. गुरुमाय कृपाळू आहे. तुम्ही स्वच्छ नितळ वागलात तर तुम्हाला सारेच ते सहज शक्य करून देतील, यात संशय नाही. यशवंत हो, जयवंत हो, यशवंत हो, जयवंत हो, यशवंत हो,
जयवंत हो. बोला पुंडलिक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. परमहंस सद्गुरु श्री यशवंत बाबा महाराज की जय. पार्वती पते हर 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 महादेव हर. सद्गुरु यशवंत बाबा महाराज की जय.